Dharma Bhatkar gives the following information regarding house property owned by him previous year 2023-24. आपल्याला एक हाऊस दिला, एसओपी दिला, म्हणजे याचा जीएव्ही काय येईल? नील. त्यानंतर इकडे जे दिलेत ना, हे पर मंथ दिलेत, सो मल्टिप्लाय बाय 12 करायचे आहे. व्हॅल्युएशन मल्टिप्लाय बाय 12. म्युनिसिपल टॅक्स पेड दिलाय. म्युनिसिपल टॅक्स आउटस्टँडिंग आपण घेत नाही, रिपेअर्स नाही घेत. इंटरेस्ट ऑन बॉरोड हे दोन्ही पण घ्यायचे. इथे पण येईल, इथे पण येईल. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. रेंट रिसिव्ह फ्रॉम सबलेटिंग टेनसी प्रिमाइसेस. बोला सबलेट फर्स्ट मध्ये जातं. रेंट पेड टू लँडलॉर्ड ऑन अबाउट टेनेसी म्हणजे काय? 90,000तून 12,000 काय जाणार? पे करणार. कसं असतं? इकडनं तुम्ही घेणार, ऍक्च्युअल ओनरला पे करणार, उरलेला आहे तो तुमचा एफर्स्ट मध्ये टॅक्सेबल होतो. म्हणजे 90,000तून 12,000 गेले, किती राहतात ते बघा? 78,000 हे टॅक्सेबल आहे. देन मेडिक्लेम इन्शुरन्स पेड फॉर चेक बाय मायनस सन आहे, तर काय येईल? 80 डी मध्ये डिडक्शन मिळेल. 2 हाऊस प्रॉपर्टी आहे, एक एसओपी आहे, एक एलओपी आहे. बोला एसओपीचं तर डायरेक्टली जीएव्ही नील आहे, म्युनिसिपल टॅक्स येत नाही, सो एनएव्ही पण नील येईल, डिडक्शन पण येणार नाही. इंटरेस्ट वर या. इंटरेस्ट किती दिला? पहिल्याचा 40,000. त्यानंतर एलओपी मध्ये काय काय दिलंय? फेअर आहे, फेअर रेंट नाही आता ऍक्च्युअल रेंट आहे. ऍक्च्युअल रेंट कुठ किती दिलाय आपल्याला? तो किती? 8,000 इंटू 12 करा, 96,000. त्यानंतर म्युनिसिपल व्हॅल्यू दिली आहे 10,000. सो नॉट ऍप्लिकेबल. 10,000 10,000 इंटू 12 1,20,000 ना. स्टँडर्ड रेंट नॉट ऍप्लिकेबल. सो विच एव्हर इज हायर म्हणजे 1,20,000. परत विच एव्हर इज लोअर म्हणजे 1,20,000. विच एव्हर इज हायर म्हणजे 1,20,000. म्युनिसिपल टॅक्स दिलाय बघा, किती दिलाय? 10,000 म्हणजे किती येतील? 1,10,000. स्टँडर्ड डिडक्शन घ्यायचंय 30%. 1,10,000 30%, 33,000. त्यानंतर इंटरेस्ट दिलाय, किती दिला इंटरेस्ट? 28,000. करा मायनस करा. 1,10,000 मायनस 33 मायनस 28,000. 40. खोल ना, लिहिलेलं खोल ना. काहीच नाही लिहिलं. त्यानंतर नेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सो पहिला काय येईल? एलओपी, मग एसओपी. एलओपी किती आहे? 49,000 आणि एसओपी किती आहे? 40,000 मायनस मध्ये, म्हणजे नेट किती येईल? 9,000. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय दिलंय आपल्याला? इफॉस दिलाय, रेंट रिसिव्ड, सबलेटिंग किती दिलाय? 90,000. त्याच्यामधून लेस
रेंट पेड 12,000, उरला किती 78,000. बस एकच आहे. त्यानंतर पुढे काय दिलाय, मेडिक्लेम दिला. सो तो जाईल तुमचा ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये 80 डी मध्ये. मेडिक्लेम किती दिलाय 17,000. आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आपला आला 9,000. आणि इन्कम फ्रॉम इफॉस आला 78,000. 9,000 प्लस 78,000 87,000. त्याच्यामध्ये मायनस येईल 17,000. किती येतं 70,000.